तुम्हाला पाहून बरे वाटले. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आज या आपण स्वर्गीय माता आणि सार्वकालिक जीवन या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. बायबलच्या शेवटी परमेश्वराने एक अतिशय महत्त्वाचा संदेश सोडला. त्यांनी या संदेशावर भर टाकला, बायबलमध्ये कधीच काही टाकू नका आणि काढूही नका. असे यामुळे आहे कारण की परमेश्वराने आपल्याला अगोदरच बायबलच्या माध्यमातून परमेश्वराच्या राज्याचा मार्ग दाखविला आहे. म्हणून जर आपण काही तत्वज्ञानांच्या विचारांना जोडले तर ते सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यात आणि स्वर्गामध्ये प्रवेश करण्यात अडथळा होईल. त्यामुळेच आपण एखाद्या मानव निर्मित गोष्टीला बायबलमध्ये नाही जोडले पाहिजे, हो ना? सर्वात प्रथम या आपण खात्री करूया की बायबलमध्ये अशी काही शिकवण आहे की नाही. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18 वर एक दृष्टी टाकूया. ह्या पुस्तकांतील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की येथे हे पुस्तक बायबल आहे, हो ना? म्हणून असे लिहिले आहे, मी त्या प्रत्येक व्यक्तीला सावध करतो जो बायबलचे वचन ऐकतो. जो कोणी ह्यात म्हणजेच बायबलमध्ये लिहिलेल्या वचनांमध्ये भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकांतील वचनांतून काही काढून टाकील म्हणजेच बायबलच्या वचनांमधून काढील, त्याचा वांटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून म्हणजेच स्वर्गाच्या राज्यातून देव काढून टाकील. परमेश्वराने प्रेषित योहानाला पात्म नावाच्या बेटावर हे प्रकटीकरण दिले की ते अशा लोकांपासून स्वर्गात प्रवेश करण्याचा अधिकार काढून घेतील. बायबल व्यतिरिक्त स्वर्गामध्ये प्रवेश करण्याचा आपल्याकडे इतर कोणताच मार्ग नाही. परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आहे. त्यांनी स्वर्गाचे राज्य आणि नरक देखील निर्माण केले आहे. बायबल आपल्याला हे शिकवते. अशा प्रकारे आपण बायबलमध्ये कधीच काहीही टाकले किंवा काढले नाही पाहिजे. मग का आज अनेक चर्च फक्त पिता परमेश्वरावर विश्वास ठेवतात व माता परमेश्वरवर ठेवत नाहीत? हे विचित्र नाही का? चर्च ऑफ गॉड पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरावर देखील विश्वास ठेवते. पण जसे की इतर चर्च लोकांना शिकवतात की फक्त पिता परमेश्वर आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार मोठा फरक आहे. असे असले तरी प्रथम चर्चच्या काळापासून जे चर्च सत्याच्या मार्गावर चालले ते चर्च ऑफ गॉड आहे. प्रेषितांनी रविवारची उपासना केली नाही. प्रेषितांनी आणि विश्वासाचे सर्व पूर्वज ज्यांनी येशूचे पालन केले ख्रिसमस पाळला नाही. पण आता जग आस्त्याने भरून गेले आहे. ते सत्याचे पालन करत नाहीत. या कारणास्तव जसे की यशया अध्याय 5 वचन 20 मध्ये भविष्यवाणी करण्यात आली होती, तसे जग त्या चर्चची निंदा करत आहे जे परमेश्वराच्या शिकवणींचे पालन करते. आज स्वर्गीय माता आणि सार्वकालिक जीवन उपदेश शीर्षकासह या आपण प्रथम गलतीकरांस पत्र अध्याय 4 वर जाऊया. या आपण गलतीकरांस पत्र अध्याय 4 वचन 28 वर एक दृष्टी टाकूया. बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे तुम्ही आपण कोण आहोत? अभिवचनाची संतती आहात. बायबल म्हणते की आपण अभिवचनाची संतती आहोत. परमेश्वराने आपल्याला काय अभिवचन दिले आहे? या आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 25 वर जाऊया. या आपण अध्याय 2 वचन 25 वर एक दृष्टी टाकूया.
हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे, येथे त्याने म्हणजे परमेश्वराला दर्शवित आहे, हो ना? म्हणून दुसऱ्या शब्दांमध्ये हे जे अभिवचन स्वतः परमेश्वराने आपल्याला दिले आहे, परमेश्वराचे अभिवचन काय आहे? तेच सार्वकालिक जीवन होय. सार्वकालिक जीवनाचा अर्थ आहे सर्व काळासाठी जगणे. परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले. या कारणास्तव बायबल आपल्याला काय म्हणते? अभिवचनाची संतती. येथे आपण जीवन या शब्दाबद्दल बारकाईने विचार करण्याची गरज आहे. या पृथ्वीवर असंख्य जीव आहेत. त्यांनी त्यांचे जीवन कोणाकडून प्राप्त केले? मनुष्य, पशु, आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे आणि शेतातील हरणांबद्दल विचार करा. जेव्हा आपण त्यांना पाहतो तेव्हा ते सर्व त्यांचे जीवन त्यांच्या आईकडून प्राप्त करतात. आईशिवाय जीवन दिले जाऊ शकते का? नाही. आपण येथे एक अतिशय महत्त्वाची शिकवण मिळवू शकतो. जेव्हा आपण निर्माणकर्त्याच्या इच्छेला पाहतो तेव्हा आपण समजू शकतो की परमेश्वराने प्रत्येक जिवंत प्राण्याची रचना एका आईद्वारे जीवन प्राप्त करण्यासाठी केली आहे. आई व्यतिरिक्त जीवन दिले जाऊ शकते का? 21व्या शतकात शास्त्रज्ञांनी असे विचारून व्यापक संशोधन केले की जीवनाचा उगम काय आहे. परिणामस्वरूपात त्यांना मायटोकॉन्ड्रिया सापडला. तो जीवन घटक आहे जो फक्त आईकडूनच देण्यात येतो. असे म्हटले जाते की मुलांना फक्त आईचा मायटोकॉन्ड्रिया वारशाने मिळतो. ते निर्माणकर्ता आहेत ज्यांनी या प्रकारे निर्माण केले आहे. निर्माणकर्ता परमेश्वराने ही प्रक्रिया का बनवली? या पृथ्वीवर सर्व गोष्टींना निर्माण करताना परमेश्वराने जीवन देणारी ही प्रक्रिया बनवली. यामध्ये एक लपलेला अर्थ आहे. स्वर्गाचे तत्व जे अदृश्य आहेत ते आपल्याला समजू देण्यासाठी परमेश्वराने या पृथ्वीवर दृश्य असलेल्या जीवनाच्या तत्वांना बनवले. याबद्दल जरा विचार करा. समुद्रातील मासे, शेतातील हरिण आणि ससे किंवा एखादा प्राणी आहे का जो आईशिवाय जन्मला आहे? कोणीच नाही. मग कोणाचे अस्तित्व असले पाहिजे? एका आईचे अस्तित्व असले पाहिजे. मग आपण स्वतःला विचारले पाहिजे की परमेश्वराने सजीवाला त्याच्या आईद्वारे जन्म घेणारी निर्मिती का बनवले? या प्रकरणाबद्दल प्रेषित योहानाला एक अतिशय महत्त्वाचे प्रकटीकरण मिळाले. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 4 उघडूया. प्रकटीकरण अध्याय 4 वचन 9. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीतात तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करीतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस, कारण तू परमेश्वराने काय निर्माण केले? सर्व काही निर्माण केले. तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. परमेश्वराने या पृथ्वीवर सर्व काही निर्माण केले आहे. परमेश्वराने त्यांना अर्थहीन निर्माण केले नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये काय ठेवले? असे लिहिले आहे की ते परमेश्वराच्या इच्छेनुसार निर्माण झाले होते. मग या आपण याबद्दल विचार करूया. परमेश्वराने वडिलांच्या द्वारे मुलांना जन्म घेण्याची परवानगी का दिली नाही? गर्भनाळेद्वारे फक्त एक आई आणि तिचे बाळ एक शरीर बनतात आणि नंतर एका बाळाचा जन्म होतो, हो ना? परमेश्वराने हे अशा प्रकारे का निर्माण केले? जेव्हा मुले शाळेतून घरी येतात तेव्हा ते सर्वात आधी आपल्या आईला शोधतात. वडिलांनी निराश होण्याची गरज नाही.
परमेश्वराने हे अशा प्रकारे बनवले आहे. अर्थातच मुलांना त्यांचे आईवडील आवडतात, पण त्यांना त्यांची आई थोडी जास्त आवडते. असे वाटते की जसे की आई एकदा तिच्या बाळाशी जोडलेली होती, म्हणून तिचे प्रेम आणखीनच बळकट झाले. जर परमेश्वराने असे केले नसते, तर मानवजाती पुढे वाढत राहिली असती का? प्रकटीकरण अध्याय 4 मध्ये लिहिले आहे, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. आपण परमेश्वराच्या महान इच्छेला समजले पाहिजे, जी वडिलाद्वारे नाही तर आईद्वारे जीवन देण्याची परवानगी देतात. जीवन कधीच आईशिवाय दिले जाऊ शकत नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की फक्त एका आईच्या माध्यमातूनच मायटोकॉन्ड्रिया, जे जीवनासाठी महत्त्वाचे आहे, मुलांना वारशाने मिळतो. मी जीवशास्त्राचा तज्ज्ञ नाही. 21व्या शतकातील शास्त्रज्ञ विविध अभ्यासाच्या माध्यमातून जीवनाबद्दलच्या या निष्कर्षापर्यंत पोहोचले. ही कोणाची इच्छा आहे? ही परमेश्वराची इच्छा आहे. ही परमेश्वराची गहन इच्छा आहे, ज्यांनी सर्व काही निर्माण केले आहे. सर्व मानवजातीला आपले शारीरिक जीवन आपल्या शारीरिक आईकडून वारशाने मिळते. मग आत्मिक जीवनाबद्दल काय? आपले आत्मिक जीवन आपोआपच अस्तित्वात नाही. आत्मिक जीवन कोणाद्वारे दिले जाईल? बायबल आपल्याला याचे उत्तर देते. उत्पत्ती अध्याय 1 वचन 26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. जगातील चर्चमध्ये ते एका परमेश्वराबद्दल बोलतात, जे पिता परमेश्वर आहे. चर्च ऑफ गॉडद्वारे वापरण्यात येणारे बायबल त्यांच्यापेक्षा वेगळे नाही. जर परमेश्वर एकाच आहे, तर परमेश्वर आपल्या शब्दाचा वापर का करतील? परमेश्वराने म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. हे खूप महत्त्वाचे आहे. जर परमेश्वर एक आहे, तर हे एकवचनात लिहिण्यात आले पाहिजे, मी मानवजातीला माझ्या प्रतिरूपात व माझ्याशी सदृश्य असा करीन, हो ना? असे असले तरी आपण जरी इंग्रजी बायबल वाचले किंवा मूळ इब्री आवृत्ती किंवा इतर कोणतेही भाषांतर वाचले, तरी ते अनेकवचनी स्वरूपात लिहिलेले आहे. सर्व लोकांनो, परमेश्वर मी आणि आपल्यामध्ये फरक करू शकत नाहीत का? हे शब्द कोण बोलत आहेत? परमेश्वर. परमेश्वराने म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. याचा अर्थ आहे की मानवजातीला निर्माण करणारे परमेश्वर एकाच नाही. जेव्हा आपण पुढील वचन वाचतो तेव्हा आपण याचे उत्तर जास्त स्पष्टपणे मिळवू शकतो. या आपण वचन 27 पाहूया. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. कोण निर्माण केले? नर व नारी अशी ती निर्माण केली. परमेश्वराने म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. मग नर आणि नारी निर्माण करण्यात आले होते. सोप्या भाषेत म्हटले तर ते परमेश्वराच्या प्रतिरूपाची एक प्रत आहे. म्हणून आपण या दोन लोकांच्या माध्यमातून परमेश्वराच्या स्वरूपाला समजू शकतो, हो ना? परमेश्वराने म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू, आणि परमेश्वराच्या नर स्वरूपात एक नर निर्माण केला. याच कारणास्तव आज लोक नर स्वरूप असलेल्या परमेश्वराला पिता म्हणतात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. येशूने आपल्याला शिकवलेल्या प्रभूच्या प्रार्थनेचे हे सुरुवातीचे वचन नाही का? मग जसे की नर आणि नारी निर्माण करण्यात आले होते, म्हणून प्रश्न हा आहे की स्त्री कोणाच्या स्वरूपात निर्माण करण्यात आली होती? जसे की आपण पुष्टी केली आहे की पुरुषांना परमेश्वराच्या नर स्वरूपात निर्माण करण्यात आले आहे.
मग नैसर्गिकरित्या महिलांना परमेश्वराच्या नारी स्वरूपात निर्माण करण्यात आले आहे, हो ना? जर परमेश्वराच्या नर स्वरूपाला पिता परमेश्वर म्हटले जाते, तर मग आपण परमेश्वराच्या नारी स्वरूपाला काय म्हणू शकतो? आपण त्यांना माता परमेश्वर म्हटले पाहिजे. पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांनी म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू आणि नर व नारी निर्माण केले. नर आणि नारीला परमेश्वराच्या स्वरूपापेक्षा वेगळे नाही, तर परमेश्वराच्या स्वरूपात निर्माण करण्यात आले होते. अशा प्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्या निर्मितीवरून आपण परमेश्वराच्या स्वरूपाला समजू शकतो. तेथे परमेश्वराचे फक्त नर स्वरूपच आहे का, की आणखी कोणी आहे? उत्पत्तीच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण पुष्टी करू शकतो की परमेश्वराचे नारी स्वरूप देखील आहे. जर तुम्ही हे वाचल्यानंतर देखील माता परमेश्वराला शोधण्यात अपयशी ठरता, तर तुम्हाला तुमची भाषा नव्याने शिकले पाहिजे. नर प्रतिरूप पिता परमेश्वराच्या स्वरूपात निर्माण करण्यात आले होते आणि नारी प्रतिरूप माता परमेश्वराच्या स्वरूपात निर्माण करण्यात आले होते. याबद्दल काही जण विचारू शकतात, स्वर्गामध्ये खरोखर माता परमेश्वर आहे का? सर्व चर्च, मग ते प्रोटेस्टंट चर्च असो किंवा कॅथोलिक चर्च, ते पिता परमेश्वराला पुकारतात, पण कधीच माता परमेश्वराला पुकारत नाहीत, हो ना? ते बरोबर आहे. बायबल आपल्याला माता परमेश्वराबद्दल काय सांगते? त्या कधी प्रगट होतील? त्या पिता किंवा पुत्राच्या युगामध्ये नाही, पण कोणत्या युगामध्ये प्रगट होतील? त्यांना पवित्र आत्म्याच्या युगामध्ये प्रगट झाले पाहिजे. भविष्यवाणी पूर्ण होण्याची एक ठरलेली वेळ आहे. यामुळेच त्यांना आतापर्यंत ओळखण्यात आलेले नाही, पण त्या फक्त बायबलमध्ये एका भविष्यवाणीच्या रूपाने अस्तित्वात आहेत. मग या आपण गलतीकरांस पत्र अध्याय 4च्या माध्यमातून माता परमेश्वरबद्दल आणखी पुष्टी करूया. असे लोक आहेत जे म्हणतात की जर आपण त्यांना बायबलमध्ये माता हा शब्द अचूक दाखवू शकलो, तर ते त्यांच्यावर विश्वास ठेवतील. प्रत्येक देशातील प्रत्येक बायबलमध्ये समान शिकवणी आहे. या आपण गलतीकरांस पत्र अध्याय 4 वर एक दृष्टी टाकूया. गलतीकरांस पत्र अध्याय 4 वचन 26 मध्ये असे लिहिले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? ती आपली माता आहे. मत्तय अध्याय 6 वचन 9 मध्ये येशूने म्हटले की आपण प्रार्थना केली पाहिजे, हे आमच्या स्वर्गातील पित्या. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की परमेश्वर आपले स्वर्गातील पिता आहे. मग गलतीकरांस अध्याय 4 मध्ये कोणाचा उल्लेख केलेला आहे? वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. आपली माता ही अभिव्यक्ती बायबलमध्ये लिहिलेली आहे कारण की त्यांचे अस्तित्व आहे. येथे आपली हे वाचवल्या जाणाऱ्या लोकांना दर्शविते. म्हणून वाचवल्या जाणाऱ्या लोकांनी माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर आपल्याकडे माता परमेश्वर नाही, तर बायबलमधून आपली माता हा शब्द काढून टाकला पाहिजे. पण बायबल काय म्हणते? असे लिहिले आहे की आपण बायबलमध्ये काहीच टाकले किंवा काढले नाही पाहिजे. परमेश्वराने आपल्या तारणासाठी जे काही गरजेचे आहे त्याला बायबलमध्ये नोंदू दिले नाही का? आपल्याकडे कोण आहे? जेव्हा आपण उत्पत्ती अध्याय 1 किंवा गलतीकरांस पत्र अध्याय 4 वाचतो, तेव्हा आपण समजू शकतो की आपल्याकडे आपली स्वर्गीय माता आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता, तेव्हा तुम्ही पुरुष सदस्यांना भाऊ आणि महिला सदस्यांना बहिणी म्हणता. पुष्कळ लोक विचार करतात, कदाचित चर्चमध्ये हे देण्यात आलेले शीर्षक आहे. मात्र हे फक्त एक शीर्षक नाही. हे फक्त चर्चमध्ये वापरण्यात येणारे शीर्षक नाही. ते आपले खरे भाऊ आणि बहिणी आहेत. हे आपल्याला कोणी शिकवले? जे पवित्र आत्म्याने प्रेरित झाले होते त्या लोकांनी बायबलमध्ये याची नोंद केली आहे आणि अगदी परमेश्वर देखील स्वतः याची साक्ष देतात. या आपण करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय 6 वचन 17 वर एक दृष्टी टाकूया. म्हणून त्यांच्यामधून निघावं, वेगळे व्हा,
असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला. परमेश्वर आपल्यासाठी काय होतील? पिता असा होईल. परमेश्वर आपले पिता होतील आणि तुम्ही मला. आपण काय होणार? पुत्र व कन्या अशी व्हाल. इंग्रजी बायबलमध्ये हे मुलं आणि मुली या रूपाने लिहिण्यात आलेले आहे, ज्याचा अर्थ आहे आपण परमेश्वराची संतान आहोत. तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे कोण म्हणतात? असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. बायबल स्पष्टपणे साक्ष देते की सर्वसमर्थ प्रभू परमेश्वराने म्हटले, मी तुमचा पिता आहे आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या आहात. मग पुत्र व कन्या ह्यांना कोणी जन्म दिला? नक्कीच त्यांना आत्मिक जीवन देणारी देखील असली पाहिजे. जर आपले शारीरिक जीवन आपल्या शारीरिक मातांद्वारे देण्यात आले आहे, तर सार्वकालिक जीवन देखील स्वर्गीय माताद्वारे देण्यात आले पाहिजे. त्यांच्या वाचून हे दिले जाऊ शकत नाही. आज अनेक धर्मतज्ञ आणि बायबलचे ज्ञानी आहेत. मग त्यांना हे सत्य का कळत नाही? मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये आणि इतर अनेक वचनांद्वारे परमेश्वराने माता परमेश्वर यांच्या अस्तित्वाबद्दल साक्ष दिली. त्यांनी भविष्यवाणीच्या या वेळेला शेवटल्या दिवसाच्या रूपात ठरवले. हे 6 दिवसांच्या निर्मितीच्या अगदी शेवटी आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये 6000 वर्षांच्या मुक्तीच्या कार्याच्या शेवटी कोण प्रगट होईल? भविष्यवाणी करण्यात आली आहे की शेवटल्या दिवसांमध्ये आपल्याला जीवन देण्यासाठी माता परमेश्वर प्रगट होतील. या भविष्यवाणीला लोक बदलू शकत नाही. जर आपण बायबलमध्ये काही जरी टाकले तर काय होईल? असे लिहिले आहे की परमेश्वर जास्तीत जास्त पीडा आणतील. सरळ शब्दांमध्ये म्हटले तर याचा अर्थ नरकात जाणे असा आहे. काय होईल जर आपण बायबलमधून काही काढले तर? परमेश्वर पवित्र नगरीतून आपला वाटा काढून टाकतील. याचा अर्थ आहे की आपण स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाही. आपण यामध्ये काही जरी टाकले किंवा काढले तर आपण नरकात जाऊ. आजकाल सर्व चर्च पिता परमेश्वराला पुकारतात, पण बायबल आपल्याला कोणाकडे जाण्यास सांगते? परमेश्वराने अगोदरच अभिवचन दिले होते की जेव्हा त्यांची संतान स्वर्गीय यरुशलेम माताकडे परत येतील, तेव्हा ते सार्वकालिक जीवन प्राप्त करतील. याच कारणास्तव प्रेषित योहानाने देखील ते दृश्य पाहिले जेथे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर प्रगट झाले. या आपण प्रतिकारण अध्याय 22 वर जाऊया. या आपण प्रतिकारण अध्याय 22 वचन 17 वर एक दृष्टी टाकूया. आत्मा व वधू ही म्हणतात. येथे पवित्र आत्मा परमेश्वराचे नर स्वरूप आहे, म्हणजेच पिता परमेश्वर आहे. वधू कोण आहे? हे स्पष्टपणे वधू लिहिण्यात आलेले आहे. ती पिता परमेश्वराची वधू आहे. जर आहे तर आपण त्यांना काय म्हटले पाहिजे? आपण त्यांना माता म्हटले पाहिजे. या आपण पुन्हा वचन 17 मध्ये वाचूया की पिता आणि माता काय म्हणतात. आत्मा व वधू ही म्हणतात, ये ऐकणाराही म्हणो, ये आणि तान्हेला येवो, ज्याला पाहिजे तो काय घेवो, जीवनाचे पाणी फुकट घेवो. माता व्यतिरिक्त जीवन दिले जात नाही. उत्पत्ती अध्याय 1 मधील निर्मिती दरम्यान परमेश्वराने म्हटले, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. या कारणास्तव आत्मा आणि वधू जे म्हणतात, ज्याला पाहिजे तो आमच्याकडे येवो आणि जीवनाचे पाणी फुकट घेवो. आपण या शब्दांमध्ये काहीच टाकले किंवा काढले नाही पाहिजे. जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तर आपण असे करू शकत नाही. मग सर्व मानवजातीने स्वर्गीय माताचा आवाज ऐकला पाहिजे, ज्या त्यांना जीवनाच्या मार्गावर घेऊन जातात. पिता परमेश्वराचे कार्य आणि स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती आधीपासूनच अनेक लोकांवर प्रकट करण्यात आलेली आहे.
असे लिहिले आहे की माता परमेश्वर 6000 वर्षांच्या शेवटी प्रगट होतील. कोरियामध्ये आणि तसेच पश्चिमेकडील देशांमध्ये आधुनिक समाजासमोर महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण ह्या युगामध्ये जेव्हा स्त्रिया जशा जशा प्रमुख होत जातात आणि पुरुषांपेक्षा पुढे जातात, तेव्हा मी विचार केला की परमेश्वर स्वर्गीय माताला जगासमोर प्रगट करत आहे. स्वर्गीय माता प्रगट होण्यापूर्वी आपल्या जागतिक समुदायामध्ये फक्त पुरुषांची सत्ता होती. कोरियामध्ये पूर्वी प्रत्येक घरात नावाची पाटी असायची. नावाच्या पाटीवर फक्त वडिलांचे नाव असायचे, आई आणि मुलांचे नाव नसायचे. प्रतिनिधी म्हणून वडिलांचे नाव लिहिले जायचे. मग जसे की फक्त वडिलांचे नाव लिहिलेले आहे म्हणून त्या घरात एकटे वडील राहतात का? नाही. तेथे आई देखील राहते, पण असे वाटते की ती राहत नाही. बायबलमध्ये लिहिले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. नर व नारी अशी ती निर्माण केली. मूळ हिब्रू बायबलमध्ये आपण एलोहिम शब्द पाहू शकतो. एलोहिम शब्दाचा अर्थ आहे एकापेक्षा जास्त परमेश्वर. मग हिब्रू बायबलमध्ये परमेश्वराचे रूप एकवचनी आहे का? एकवचनी रूप देखील आहे. जेव्हा आपण एका परमेश्वराचा संदर्भ देण्यासाठी एकवचनी संज्ञा वापरतो तेव्हा ते एल असते. इस्रायलच्या बाबतीत एलचा अर्थ परमेश्वर आहे. परमेश्वराची एकवचनी संज्ञा एल किंवा एलोहा आहे. तुम्हाला माहित आहे का की बायबलमध्ये परमेश्वराचे वर्णन करण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केला जातो? आश्चर्यकारकपणे परमेश्वराचे वर्णन सुमारे 2500 वेळा एलोहिम या रूपात करण्यात आले आहे. म्हणून कार्य करणारे फक्त पिता परमेश्वरच नाहीत, पण प्रत्येक युगामध्ये आणखी कोण आहे जे कार्य करतात? जुन्या कराराच्या काळात परमेश्वराने मानवजातीला शिकवले की माता परमेश्वराने त्यांच्यासोबत मिळून कार्य केले. तरी देखील अनेक चर्च म्हणतात माता परमेश्वरावर विश्वास ठेवणारे चर्च विचित्र आहे. मात्र आपण अजिबात विचित्र चर्च नाहीत. जे लोक स्वर्गाची आशा बाळगतात त्यांनी परमेश्वराच्या वचनांमध्ये कधीच काही टाकले किंवा काढले नाही पाहिजे. जरी बायबल साक्ष देत आहे की माता परमेश्वरचे अस्तित्व आहे आणि आपल्याला अचूक शब्द दाखविते, पण काही लोक वाद घालतात की हे मंडळीला दर्शविते किंवा याचा एक वेगळा अर्थ असला पाहिजे. पण बायबल आपल्याला शिकवते की आपण पुत्र आणि कन्या आहोत आणि आपण परमेश्वराला आपले पिता म्हटले पाहिजे. कृपया याबद्दल काळजीपूर्वक विचार करा. या शीर्षकांचा वापर कोठे करण्यात येतो? ही एका कुटुंबामध्ये वापरण्यात येणारी शीर्षके आहेत. पिता, पुत्र आणि कन्या. कोण गायब आहे? स्वर्गीय प्रणालींची प्रतिरूप आणि सावली या पृथ्वीवरील प्रणाली आहे. सावली असलेल्या या जगामध्ये मातांचे अस्तित्व नाही का? जसे की मातांचे अस्तित्व आहे म्हणून आपल्या आत्मिक माताचे अस्तित्व नसणे अशक्य आहे. याला काही अर्थ नसणार. आपण उत्पत्ती अध्याय 1, गलतीक्रांस पत्र अध्याय 4, आदाम आणि हव्वाचा इतिहास आणि अब्राहम आणि साराच्या इतिहासाद्वारे या सत्याची पुष्टी केली आहे. याद्वारे आपण पूर्णपणे समजू शकतो की आपल्याकडे स्वर्गीय माता असली पाहिजे. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 मध्ये पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर सर्व मानवजातीला बोलावित नाहीत का? ते आपल्याला का बोलावित आहे? ते म्हणत आहे या आणि जीवन मिळवा. जेव्हा आपण त्यांच्याकडे येतो फक्त तेव्हाच आपण जीवन प्राप्त करू शकतो. बायबलच्या शिकवणीद्वारे आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या अस्तित्वाला समजले पाहिजे आणि योग्यरित्या परमेश्वराकडे आले पाहिजे. आपण स्वर्गात प्रवेश करू शकू यासाठी ज्यांनी तारणाचा मार्ग उघडला त्या एलोहिम परमेश्वरला आपण सर्वकाळ धन्यवाद आणि गौरव देणाऱ्या आशेने मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.